धन्यवाद करण काळन. तर दरम्यान सर्व मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं जे लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला जोडले गेलेत त्यांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर दरम्यान विद्यमान सामना चालू आहे. एवही विपक्ष अटाली या दोन्ही संघांदरम्यान स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता आकाश आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता राहुल अशी जोडी आणि गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय अजय. अजयचा जर विचार केला तर नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू नेहमीच म्हटलं जातं. अंडरम क्रिकेट असो किंवा भिवंडी विभागात सुद्धा त्यांनी सुंदर अशी कामगिरी केली आपल्या ओरमच्या माध्यमातून. तर तोच गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर अजय. पहिला चेंडू हो चेंडू पडल्यानंतर इथे मात्र कुठेसे स्विंग होतोय आणि नक्कीच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी मात्र प्राप्त करून दिली जात नाही. निर्धाव चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज अजय. शॉर्ट पिच चेंडू आहे. हुक केलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. हा येतोय दर्जेदार चौकार. मध्येने मात्र संघाचं खातं आणि अकाउंट ओपन केलं जातं या आकाशच्या माध्यमातून. पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव खेळला होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा नेक्स्ट चेंडूवरती घेण्यात येतोय आकाशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाज अजय राईट आर्मवरती विकेटने. हो शपल होण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र बीट होतायत फलंदाज आकाश. निर्धाव चेंडू हाताळून काढतोय अजय. सुंदर कमबॅक केलाय अजयने. एक चौकारा खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळतोय. धावचीची संधी होती परंतु यष्टीरक्षक बीट होतायत. पायचा इशारा पंचांकडून नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता. हिरामण खरकर पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांना मागच्या दिवशी पाहिलं. प्रेक्षकांची मने जिंकणारं कामगिरी त्यांनी केली आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा तशाच पद्धतीची कामगिरी करताना दिसत आहेत. दरम्यान सुंदर फटका आहे. क्लासिकल स्ट्रोक आहे परंतु आउटफील्ड त्या ठिकाणी मात्र थोडंसं खराब असल्या कारणाने 2 धावेवरती समाधान मानावे लागेल फलंदाज आकाशला. 2 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. 9 विकेट्सचा विचार केला तर सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. पाहूया झेलची संधी आणि इथे मात्र उत्कृष्ट झेल. फलंदाज फेल. बॅक टू द डगआउट. इलाच विकेट्स गारद होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात एवही संघ. तर यानंतरचा सामना असेल नक्कीच नो डाऊट्स रुद्र 11 मांडा विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे पुढील सामन्यासाठी आणि येणारे पुढील सर्व सामने हे 4 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. रुद्र 11 मांडा विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. तर दुसरं षटक मार्गस्थ होईल नक्कीच. दरम्यान या ठिकाणून अविनाश एक उत्कृष्ट असं खेळाडू बल्याणी गावचे. नक्कीच निराशाजनक कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु काही हरकत नाहीये. येणाऱ्या पुढील सामन्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून. तर दुसरा षटक मार्गस्थ होतोय. जास्त वेळ खर्च करायचा नाही विनंती असेल दोन्ही संघांना. 5 षटकांचा हा सामना असेल.
तर जास्तीत जास्त वेळ खर्च करायचा नाही. आयोजकांच्या माध्यमातून वारंवार आम्हाला सूचना येतात. दुसरं षटक प्रगती पथावर आहे जयेश इथे मात्र सज्ज होईल राईट आर्म वर विकेटने मारा करण्यासाठी. तर स्ट्राईक लेनला असेल राहुल आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल मनोज असेल स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू नक्कीच इथे मात्र बॅटची कडा होती, जेलची संधी. एफर्ट्स तर चांगले होते यष्टीरक्षकाचे परंतु सक्सेस होत नाहीये. नक्कीच कुठेतरी निराशाजनक कामगिरी परंतु चांगला एफर्ट्स पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. जर विचार केला इंटरनॅशनल क्रिकेटचा तर ॲडम गिलक्रिस्ट, त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि आत्ताच विद्यमान आपले रिषभ पंत सुंदर असे यष्टीरक्षक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र दिशा भरकटताना आणि आमचे पंच सुद्धा या ठिकाणी आम्हाला सुचवताना की हा चेंडू असेल वाईट. अतिरिक्त अशी एक धाव, एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 9 आकड्यावरती. सुरेख गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर अटाली संघाला अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. जयेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे, हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. एक धाव तर कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचं मात्र धाडस केलं जाणार नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते, डबल डिजिटमध्ये प्रवेश करताय 10 या आकड्यावरती. तर विचार केला तर सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय जयेश. 3 चेंडू हाताळलेत, एक वाईड चेंडू हाताळला होता आणि 2 धावा सुद्धा खर्च केल्यात. अशा पद्धतीचे 2 चेंडू आपण पाहू शकता जयेशच्या माध्यमातून सक्सेसफुल ठरताना. शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडूला दिशा दाखवलंय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, हा येतोय दर्जेदार चौकार. पोहोचतोय 14 या आकड्यावरती. नक्कीच क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या मधून हा चेंडू सीमा रेषा पार 4 धावांसाठी गेला आणि 4 धावा मात्र प्राप्त करून देतोय आपल्या संघासाठी मनोज. गोलंदाजी चेंडू खराब नव्हता परंतु दिशा दाखवली चेंडूला. उत्कृष्ट अशी फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच फर्स्ट इनिंग नंतर दोन्ही संघ सज्ज असतील. रुद्र 11 मांडा आणि हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर या दोन्ही संघांदरम्यान अटीतटीची लढत पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा त्याच अंदाजने चेंडूला भिडकावून दिलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, हा येतोय रामदेव बाबा पतंजली षटकार. सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मधून. मनोज कुठेतरी वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला प्रेक्षकांना. कलात्मक स्ट्रोक, क्रिकेटचा क्लास या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय फलंदाज मनोजच्या माध्यमातून. तर षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा दिशा दाखवले परंतु क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात करण्यात आले. याच स्ट्रोकसाठी त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं. एकच धाव समाधानकारक एकटवली जाते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय 21 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट्स. एवही संघ पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्गबल गोलंदाज जयेश आपल्या स्पेनमधील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो इथे मात्र सरळ बॅटने स्ट्रोक लगावलाय, चेंडू ट्रॅव्हल होईल. नक्कीच मिस फिल्डिंग झाले, चुकीला माफी नाही. चेंडू फरार होतोय, लॉंग लॉंग बिग अवे, आर पार सीमा पार चौकार. चौकाराच्या मधीने धावफलक अतिशय वेगाने जाऊन पोहोचतो या 25 या आकड्यावरती. तर 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती पाहू शकता.
तर जास्त वेळ खर्च करायचा नाही आहे. नक्कीच सूचना असतील दोन्ही संघांना. नक्कीच पॉवर प्लेचं षटक इथे मात्र समाप्त झाले आहेत आणि आपण पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत तैनात करण्यात आले आहेत. नक्कीच लॉंग लेग रिजनमध्ये एक मिड विकेटमध्ये एक लॉंग ऑफ आणि आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहेत. तर सुंदर या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेले. पाहूया त्या पद्धतीची गोलंदाजी होतोय का. शैलेश येतोय गोलंदाजी मार्गवर. तिसरं षटक प्रगतीपथावर. हो, पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय आणि इथे मात्र यष्टीरक्षक बीट होत आहेत. सागर त्या ठिकाणी होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. नक्कीच विचार केला तर सागर यांना आम्ही प्रथमताच खेळपट्टीवर खेळताना पाहतोय. नक्कीच स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी त्यांनी केलंय. अभ्यासू व्यक्तिमत्व. नक्कीच दरम्यान शुभ आगमन झाले निलेशजी केणे. नक्कीच कोंढेरी गावचे एक यंग डॅसिंग पर्सनॅलिटी. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. दरम्यान सुरेख फटका आहे. नक्कीच दिशा दिले. चेंडू फरार होत आहे कव्हर्स डिझन मध्ये. फेकी करतील तत्पर. एक धाव सहजरित्या पूर्ण होत आहे अतिशय वेगाने सश्याच्या चपलाईने आणि चित्त्याच्या वेगाने ही धाव एकटवली जाते. एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. लट्स ऑफ 1 विकेट्स येवई संघ. नक्कीच जर विचार केला येवई संघ आतापर्यंत सन्मानजनक स्थितीमध्ये जर विचार केला स्कोरबोर्डचा तर 26 धावफलकावरती एकटवल्या जात आहेत. ते मात्र दिशा पहावी लागेल. इट्स अ वाईट. यस, पंच हिरामन करकर सर आम्हाला या ठिकाणी सांगताना की हा चेंडू स्वेर होता. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मात्र प्राप्त होईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय 27 या आकड्यावरती. शैलेश अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. शैलेशला सुद्धा जर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं आपल्या गावाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. दरम्यान मार्गस्थ होईल गोलंदाज शैलेश. ते मात्र दिशा अचूक आहे. आता मात्र पंच या ठिकाणी सेफ बॉल घोषित करतायत. कमबॅक केलाय गोलंदाज शैलेशने. मागचा चेंडू पाहिला तर उजव्या एसटीच्या जास्तच बाहेर रोखाने हाताळला होता आणि आता मात्र इन स्विंग होतोय चेंडू. चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आला. त्या कारणास्तव कुठेतरी पंच या ठिकाणी सेफ बॉल घोषित करतात. लो फुल टॉस आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू फरार होतोय. 1 बाउन्स. परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं जातंय लॉंग लेग रिजन मध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण. ते मात्र एकच धाव प्राप्त होते. 3 धावा इथे मात्र आपल्या संघासाठी त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून रोखल्या जात आहेत. कीच एफर्ट चांगला होता आणि त्याचं फळ सुद्धा प्राप्त होतंय क्षेत्ररक्षकाला. कीच मित्रांनो प्रयत्न करत राहायचं आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असतो आणि तेच सफळ होत आहे क्षेत्ररक्षक. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते त्याला अचूक आणि पुरेशी अशी साथ दिली जाते. तीच म्हणजे क्षेत्ररक्षणा माध्यमातून अट्टाली संघाकडून. तर शैलेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. समालोचन कक्षाच्या एंड करणं हा चेंडू आपण पाहू शकता. 5वा चेंडू वैयक्तिक शैलेशचा. हो, इथे मात्र नक्कीच समरेन डिलिव्हरी. चेंडू जाऊन सरेल शरीरावरती आदळतोय आणि लेग हो, आता मात्र तलवार वर केली होती. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल प्राप्त करतात. इथे मात्र केली संपुष्टात होते संजयची. 0चा भोपळा पाठीवरती घेऊन तंबूची यशाला परत येत आहे संजय.
या ठिकाणी संपादित करून देतो आपल्या संघासाठी शैलेश. विचार केला तर 2 षटकांमध्ये 25 धावा धावफलकावरती एकटवल्या होत्या, परंतु तदनंतर शैलेशने सुंदर गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आपल्या स्पेलमध्ये आणि 2 महत्त्वाचे विकेट सुद्धा बाद करून आपल्या संघाला कुठेतरी यशाच्या छायेखाली आणताना दिसतोय गोलंदाज शैलेश. अशाच गोलंदाजीची आवश्यकता आहे, परंतु जर विचार केला तर सामना जिंकायचा असेल तर येवई संघाला सुद्धा सुंदर कामगिरी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. ज्याप्रमाणे मनोजने कामगिरी केली होती तोच मनोज मात्र डगआउटच्या आश्रया जाताना दिसतोय. समीर येतोय नक्कीच, इथे मात्र न्यू मॅन सेन होतोय. समीरवर सुद्धा अशा पल्लवित असतील संघाच्या. आपण पाहिलं तर या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती विराजमान संजयजी जाधव साहेब स्पॉन्सर आहेत येवई संघाचे. नक्कीच यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सुद्धा मोठं योगदान आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष असं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर दरम्यान विलासजी पाटील सांगोडे गावचे समाजसेवक यांचं सुद्धा शुभागमन होतंय, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या मार्फत हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचंय, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. दरम्यान तर विनायक येतोय, पहिला चेंडू, इथे मात्र दिशा दाखवलंय, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग रिजन मधून आर पार सीमा पार चौकार. तर चौकाराच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचतो या 34 या आकड्यावरती. समाचार घेतला जातो विनायकचा. बॅटची कडा आहे, परंतु यष्टीरक्षक व्हॉट एफर्ट्स. नक्कीच इथे मात्र एक धाव आपल्या संघासाठी कुठेतरी वाचवताना दिसतोय यष्टीरक्षक सागर. चांगली कामगिरी आतापर्यंत केली सागरने. नक्कीच क्रिकेट क्षेत्रात सुद्धा त्याचं भरपूर असं प्रेम पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडूला भिडकालून दिलाय, चेंडू जाईल, परंतु काय एफर्ट्स पाहण्यात. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. या ठिकाणी सुंदर जेल फलंदाज फेल बॅक टू द डगआउट. होत आहेत आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा येतोय नशिबाचा चौकार. तर नक्कीच योगेश वकारेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकारासाठी राम जाधव यांच्या माध्यमातून नक्कीच एटीएम ऑन होतोय प्रेक्षकांचं. इथे मात्र चेंडू फरार होतोय नक्कीच कार्पेटच्या साहाय्याने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता अतिशय वेगाने 2 धावा एकटवल्या जात आहेत धावफलकावरती. 2 धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. नक्कीच अजूनही शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. विचार केला तर या षटकाचा 4 षटकांचा वावगी खेळ समाप्त झालाय. तर यापुढे होणारा सामना नक्कीच असेल रुद्र 11 मांडा विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये उपस्थित असेल या षटकानंतर. नक्कीच या ठिकाणून हरिभक्त पारायण दशरथजी महाराज केणे आमच्या व्यासपीठावरून रजामंदी घ्यायचा. तर खूप खूप आभार. आपण वेलात वेल काढून या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. तर आपलं आयोजकांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत.
तर नक्कीच जाऊया मॅचकडे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. शैलेश येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. नक्कीच या शेवटच्या षटकाला आम्हाला नेहमीच समालोचनाच्या माध्यमातून आम्ही हाणामारीचं षटक असं संबोधित असतो. तोच षटक घेऊन येतो या शैलेश. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर आतमध्ये स्विंग झाला, स्विंग अँड मिस. नक्कीच निर्धाव चेंडू हाताळून काढतोय गोलंदाज शैलेश. ज्या शैलेशने मागच्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्त्वाचे विकेट सुद्धा कॅरी केले होते आपल्या संघासाठी, तोच शैलेश इथे मात्र गोलंदाजी मार्गवर पाहतोय आपण. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते शैलेशच्या माध्यमातून. नक्कीच अट्टाली एक्सप्रेस म्हणून संबोधित जातं त्यांना सुद्धा शैलेश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. यष्टीरक्षक बीट झाले होते परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. नक्कीच वारंवार सूचना असतील, जर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला तर आपण धाव घेऊ शकता. कुठल्याही प्रकारचा डॉट चेंडू दिला जाणार नाहीये. ही स्पर्धा पूर्णपणे कल्याण ग्रामीण असोसिएशनच्या माध्यमातून प्रस्थापित केली जाते, म्हणून या नियमाचं पालन करायचं आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला तर निर्धाव चेंडू घोषित केला जाणार नाही, आपण धावून धाव घेऊ शकता. तर या सूचनेकडे सर्व खेळाडूंचं आणि सर्व संघाचं लक्ष असू द्या. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाज शैलेश. राईट मोर विकेटने मारा करण्यासाठी शॉर्ट पिच चेंडू आहे, हुक केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग रिजन मध्ये. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी संबोधित क्षेत्ररक्षकाला की 1 धाव पूर्ण झाले. नक्कीच एक्सपिरियन्स यष्टीरक्षक पाहायला मिळतोय सागर. अट्टाली गावाकडून खेळताना आपण पाहतोय सागरला. प्रशंसा करावी तेवढीच थोडी. नक्कीच कर्तृत्वानं माणूस मोठा होत असतो. कर्तृत्व चांगलं असेल का माणूस आकाशाला सुद्धा गवसणी घालू शकतो. तिने चेंडू हाताळले शैलेशच्या माध्यमातून मार्गस्थ होईल. इथे मात्र सुरेख फटकाय परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि स्वतः गोलंदाज बीट झाले आणि 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. 2 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. 43 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 5 विकेट्स. एवही संघ तर 4 चेंडू हाताळलेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. विचार केला शैलेशने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. येणारे 2 चेंडू सांगून जातील या सामन्याचं समीकरण. हो, कार्पेटच्या सहाय्याने पुन्हा एकदा चेंडूला भिडकालून दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवर येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यष्टीरक्षकांनी थ्रो कॅरी केला होता परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीयेत. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल. 45 रन्स, 45 धावा धावफलकावरती एकटवल्या जात आहेत. नक्कीच शेवटचा चेंडू असेल फर्स्ट इनिंगचा आणि फर्स्ट इनिंग नंतर आपण लगेच पाहणार आहोत रुद्र 11 मांडा विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर या दोन्ही संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. तर शेवटचा चेंडू आहे, जास्त वेळ खर्च करायचा नाही. नक्कीच अजूनही सामने खेळवण्याचे बाकी असतील, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. फुलटॉस चेंडू आहे परंतु फटकामध्ये तेवढी ताकद नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद होते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. इथे मात्र 6वा झटका लागतो या एवही संघाला. हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर एका बाजूला असेल रुद्र 11 मांडा. तर नक्कीच पॅनल्टीला सामोरं जावेल रुद्र 11 मांडा संघ आपणास
आपणास आधीच सूचित करण्यात आलं स्पर्धेचा नियम आहे. नक्कीच शेवटचा ऑफिशियल कॉल असेल रुद्र इलेवन मांडा आणि सर्व संघांना. आपणास या स्पर्धेचा नियम आहे, कालच्या दिवसामध्ये 3 संघांना पॅनल्टी देण्यात आली होती. फर्स्ट इनिंग नंतर टॉस बॉक्समध्ये आपला संघ मालक नसता, संघ नायक नव्हता, तर या ठिकाणाहून तुम्हाला 3 धावांनी पॅनल्टी पॅनलाइज केलं जाते. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून रुद्र इलेवन मांडा या संघाला 3 धावांनी पॅनलाइज केलं जाते. स्पर्धा नक्कीच नियमाने प्रस्थापित केली जाते. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची. ऑफिशियल कॉल तुम्हाला आधीच दिला होता. कालच्या दिवसामध्ये सुद्धा 3 संघांना 3 धावांनी पॅनलाइज केलं होतं. मांडा संघ मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 3 धावांनी पॅनल्टी घेऊन खेळला होता आणि या सामन्यामध्ये सुद्धा पॅनल्टीला सामोरं जाईल. तर दरम्यान जाऊया आपण नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी उपस्थित असेल माझे साथी समालोचक हेदुटणे गावचा एक बुलंद आवाज करण काळन आणि व्यासपीठावरती मी आमंत्रित करेन नाणेफेकीसाठी वैभवजी मोरे, त्रिमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर जाऊया टॉस बॉक्समध्ये. नक्कीच 4 षटकांचा सामना असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्सचा करण काळन सर. द्वितीय फेरीमधील हा सामना असेल आणि त्रिमूर्ती बिल्डर अँड डेव्हलपर्सचे आदरणीय श्री वैभवजी मोरे साहेब आमच्या समवेत आहेत. त्यांच्या शुभेच्छा आपण करूया. टॉस या ठिकाणी हेड इज कॉल, इट इज हेड. सो टॉस जिंकलाय तो अंशिका स्पोर्ट्स पिंपलगरच्या कॅप्टनने. मान्यवरांचा आभार. आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपलं मनापासून आभार. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. या हंगामामध्ये अगेन्स्ट रुद्र इलेवन मांडाच्या विरुद्ध तुमचा सामना झालाय. नाही, त्यांच्या विरुद्ध दुसरी टीम होती, त्यांच्या विरुद्ध झाला होता. त्यांनी आम्हाला हरवलेला, पण आता नेक्स्ट टाइम आम्ही प्रयत्न करू त्यांना हरवायचा. सो या सामन्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तुमच्या जेव्हा सामना झाला पहिला, तुम्ही लो स्कोर नक्कीच चेस डाऊन केला. अगेन्स्ट कॅप्टनने रुद्र इलेवन मांडाचा खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यामध्ये. सो अगेन्स्ट कॅप्टनचं आता काय रणनीती असेल तुम्ही जेव्हा या सामन्यामध्ये उतराल? त्यांना कमीत कमी रोखायचा प्रयत्न करू. आमचे गोलंदाज तसे चांगलेच आहेत आणि त्यांचे फलंदाजही चांगलेच आहेत, पण आम्ही रोखायचा प्रयत्न करू कमीत कमी धावांपर्यंत. सो किती धावा पाहायला आवडतील तुम्हाला पहिल्या डावामध्ये, ज्या तुम्हाला कम्फर्टेबल असेल दुसऱ्या सत्रामध्ये चेस करण्यासाठी? 40च्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करू. या शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. सो टॉस किती महत्त्वाचा होता? टॉस आम्हाला पण महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त आम्ही धावा बनवायचा प्रयत्न करणार. पहिल्या सामन्यामध्ये टॉप ऑर्डर ढासळली होती, मिडल ऑर्डरमध्ये तुम्ही आले आणि नेतृत्व काय असतं, कॅप्टनशिप काय असते ती आम्हाला तुमच्याकडून पाहायला मिळाली. खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये देखील तशीच अपेक्षा तुमच्याकडून नक्कीच आहे, परंतु तुम्ही तुमचं नाव वगळता कोणता असा फलंदाज असेल ज्याच्याकडून जास्त अपेक्षा तुम्हाला आहेत? केतन भाकरे आणि संकेत भोईर. चला, शुभेच्छा असतील दोन्ही संघांना या सामन्यासाठी. ऑन ग्राउंड सध्या सामन्याला होती सुरुवात आणि जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. फॉर्टी 47चं टार्गेट आहे या डावामध्ये. बॅटिंग करत असताना संघ आपण बघतोय तो म्हणजेच जय बोरसेदेव अट्टाली. तर नक्कीच विचार केला तर रुद्र इलेवन मांडा संघ यांची नेक्स्ट मॅच होती, त्या कारणास्तव त्यांची पॅनल्टी कुठेतरी रोखण्यात येते. सूचनेकडे लक्ष द्यायचं. अंशिका स्पोर्ट्स पिंपलगर, नक्कीच रुद्र इलेवन मांडा यांची नेक्स्ट मॅच होती, परंतु त्यांनी वेळेला आवर्जून या ठिकाणी उपस्थित दर्शवली, त्या कारणास्तव त्यांची पॅनल्टी कॅन्सल करण्यात येते. धन्यवाद. या षटकामध्ये मनोज यांना आपण बघतोय, जयच्या बॅटमधून चौकार आलाय. लक्ष या डावामध्ये 47चा आहे. जय बोरसदेव अटाळी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंग करतो. ऑन द राईज हवेमध्ये लॉंग ऑफला संधी झेलची असेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जर्सी नंबर 11 ने हा झेल टिपलाय आणि 4 वरती पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या जय बोरसदेव अटाळीला.
तयार होतात गोलंदाज. बॅकफुटला स्कोअर कट. लाजवाब फटका पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटला बेदुना चेंडू. आउटफील्ड फास्ट. सीमा पास 4. तेवढ्या मी देईन दीर्घ. लागो चौकार. गोपाटचे चौकार येतात. एक चौकार अजयच्या बॅटमधून ज्याने डावाची सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवरती तो बाद झाला. त्यानंतरचे 2 चेंडू सेम रिझल्ट. दुहेरी अंकामध्ये धावफलक 12 वरती. तयार होतात गोलंदाज मनोज. 5वा चेंडू घेऊन पॉवर प्ले मधला. बॅकफुटला गेले. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑफ स्टंपचा बाहेर पडला चेंडू आणि हलकासा स्पॉटकडे बघत राहिले होते फलंदाज या ठिकाणी. टप्पा पडला. तसं टेक ऑफ झाला चेंडू. ऑफ स्टंपचा बाहेर चांगला चेंडू. पिचिंग चांगली पाहायला मिळाली यावेळेला. अगोदर थोडी लांब होती ऑफ स्टंपचा जास्त बाहेर आणि त्या कारणास्तव 2 कटचे फटके पाहायला मिळाले. यावेळेला थोडंसं यष्टांच्या जवळ ठेवला चेंडू. निर्धाव शेवटचा चेंडू असेल फ्रॉम दिस ओव्हर. स्टेप आउट झालेत. ऑफ ड्राईव्ह करता डीप मध्ये चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी जर्सी नंबर 11 चुकी नसेल. गुड फिल्डिंग. या संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक ज्याने एक सुंदर झेल टिपला आणि यावेळेला आउटफील्ड मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवून फेक धाव मिळते. एक षटक पहिलं संपन्न. नावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ दी फर्स्ट विकेट 13. एक गडी बाद 13 धावा. बॅटिंग करतोय संघ जय बोरसदेव कटाळे. लक्ष त्यांच्या समोर 47. 47 धावसंख्येचं या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ आपण बघतोय. यवईने पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली. 46 त्यांनी उभारलेले आहे. 46 धावा उभारल्या. आमच्या सौम्यत आता स्कोररच्या भूमिकेमध्ये अविनाश आहेत. या अगोदर ऋतिक होते. चांगली भूमिका दोघांची राहिले या स्पर्धेसाठी. सर्वच कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी संघाची भूमिका अथक परिश्रम त्यांचे महत्त्वाचे आहेत या स्पर्धेसाठी. कोंढेरीकर चषक 2022 हे पर्व तुम्ही अनुभवताय. दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि आज 10 संघ होते. 10 संघांमधला पहिल्या फेरीमधला सामना शेवटचा सध्या सुरू आहे. यवई आणि त्यांच्या विरोधात जय बोरसेदेव वटावलीमध्ये. ऑफ समजा बाहेर इज टेकन. लाऊड साऊंड. बॅटची बाहेरची कडा आणि विसावला तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. 13 वरती दुसरा धक्का जय बोरसेदेव वटाळीला. एससी रक्षकाच्या हातामध्ये. 13 वरती धक्का दुसरा बसला. पहिला चेंडू होता गोलंदाज राहुल जे दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांनी मिळवलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 जयेश ऑन अ स्ट्राईक. ओ वेगवान चेंडू. आम ॲक्शनने काय गोलंदाजी करतोय. सड पातळ बांधाचा खेळाडू आहे ज्याची बॉडी लँग्वेज शरीर यष्टी आपण बघितली अगदी तुम्हाला स्लिम पाहायला मिळत आहेत. आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीची ॲक्शन भरपूर चांगली पाहायला मिळेल गोलंदाजाची. हॅम ॲक्शनने अगदी कांद्याचा चांगला वापर करत असताना बरोबर वरतून जेव्हा ते रिलीज पॉईंटला तुम्हाला पाहायला मिळतील जर्सी नंबर 17 हळूवार पद्धतीने रिलीज पॉईंटला थोडासा फोर्स आणि रिलीज करतात चेंडूला. इंडिया हवेमध्ये हा चेंडू काऊ कॉर्नरला. संधी असेल झेलची. सुंदर झेल. विकेटचं पतन. दुसरं यश गोलंदाज
तिसरी पडते आणि विनय येत आहेत ते नॉन स्ट्रायकिंग एंडला. टप्पा पडला, बाहेरच्या बाजूने वळण घेतोय, या सिरीज आउट. लागोपाठचा दुसरा धक्का. या षटकामध्ये आतापर्यंत 3 गडी बाद करतोय गोलंदाज राहुल. काय कमबॅक करणार. तीन विकेट, एक अगोदर, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर 2. सो गोलंदाज राहुल ही इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिक 100 वरती आहेत राहुल. अपील करण्यात येते, लेग बाहेर होता यावेळेला दर्शवतात अंपायर्स. प्लम असता तर फलंदाज बाद असते आणि विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली असती, परंतु काय गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट, डॉट बॉल, त्यानंतर 2 चेंडूंवरती विकेट आणि 5वा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तो येतोय निर्धाव. धावफलक 13 वरती. षटकातील असेल शेवटचा चेंडू. मेडनवर पाहायला मिळेल का. बॅटची कडा. येस इट इज मेडन ओव्हर. टाळा नक्कीच व्हायला हव्या त्या गोलंदाजासाठी. राहुलने दुसरं षटक हाताळलं. पॉवर प्लेचं 3 गडी बाद केले, एकही धाव खर्च न करता. या षटकाला, इथून या डावाला कल्लाटी देणारे षटक आपण बघितलं. 13 वरती गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतात ते 4. आय थिंक पहिलं निर्धाव षटक, दुसरं निर्धाव षटक. कालच्या दिवसामध्ये देखील आज धनेश इलेवन कुकसे 4, राजने देखील आज मेडनवर हाताळली होती. सो या स्पर्धेमधलं देखील आणि आजच्या दिवसामध्ये देखील हे दुसरं निर्धाव षटक पाहायला मिळालं. सेकंड मेडनवर. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतात ते पुन्हा एकदा मनोज. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं, धावा खर्च केल्या होत्या त्या 13, तो पुन्हा एकदा आला. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला आहेत. विनय ऑफ स्टंपचा बाहेर होता, लेफ्ट केल्या चेंडूला. वाईट बॉलचा इशारा. अंपायरची अनोखी शैली आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. जेव्हा ते असे ऍक्शन करतात, मास्टर ऑफ शावलिनची मला आठवण होते. शावलिन कार्टून. ऑफ स्टंपचा बाहेर होता, बॅटचा चेहरा उघडला. क्रिकेट विथ द ब्रेन. सॉफ्ट हँडने फक्त दिशा देण्यात आली. स्ट्राईक रोटेट करतात. माहिती आहे विनयला, एका मागोमाग एक विकेट गेले. तिथे कुठेतरी मी रिस्क जर उचलली तर कदाचित आमच्या विकेट अजूनही पडू शकतात. सो 1ने धावफलक पुढे 15 वरती. लक्ष या सामन्यामध्ये आहे ते 47 धावसंख्येचं. 5 षटकांमध्ये ही धावसंख्या उभारायची आहे त्यांच्या संघाला. अर्थात संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो जय बोरसेदेव अट्टाळी त्यांच्या विरोधात येवई. हे 2 संघ पहिल्या फेरीमधील शेवटच्या लढतीमध्ये लढतात. ऑन साईडला 3 ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सोबत मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ऑफ साईडला लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड आणि एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो तो स्वीपर कव्हरला. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये पॉईंट सोबत थर्ड मॅन आतमध्ये आणि फाईन लेग. तयार होतात गोलंदाज मनोज. ओ टप्पा पडला लेग स्टंपला. त्यानंतर भरपूर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना. आउट स्विंग आणि त्यासोबत बाउन्स होता.
या चेंडूमध्ये आणि त्याच कारणास्तव फलंदाजाला भेदून हा चेंडू गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावफलक आपण सध्या बघतोय ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. 15 वरती धावफलक आपण बघतोय. गोलंदाज CR मनोज खाली राहिला आणि यावेळेला जर आपण बघितलं तर अपील गोलंदाजाने केली नाही. त्याचं कारण कदाचित बॅटची कडा असावी. धावफलक आपण बघतोय ते 15 वरतीच थांबलेलं. या षटकामध्ये पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर 1 रन 2 चेंडू निर्धाव. कमबॅक करावं लागेल. हेमंतच्या अगेन्स्ट तिन्ही चेंडू डॉट आलेले आहेत. रायझिंग ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने फसतोय. फोर्सने गोलंदाजी करतात. रिलीज पॉइंटला चेंडू रिलीज करत्या वेळी तुम्हाला आवाज ऐकायला आला. काहीच असे गोलंदाज आहेत जे तुम्हाला असा आवाज नक्कीच करतात परंतु स्लोअर वन टाकत असताना देखील पाहायला मिळतात. चाणक्य रीतीने गोलंदाज आपल्याला भरपूर वेळा पाहायला मिळतात. त्यावेळेला वेगवान होता गोलंदाज मनोजचा. आखू टप्प्याचा तो ऑन साइडला आता मनगाड्याच्या सहाय्याने वळवलाय. स्क्वेअर लेग मध्ये गॅप आहे. सिंगल कंप्लीट होते. सेकंडचा कॉल असेल. धावतायत. स्ट्रायकिंग एंडला फेकी आले. थोडी बाजूला आली परंतु काय खांद्याचा वापर करत असताना फोर्स थ्रो आला होता स्ट्रायकिंग एंडला. थोडे गोलंदाज नाराज आहेत त्या ठिकाणी. फेकी ॲक्युरेट येणं गरजेचं होतं. धावा मिळतात त्या 2 धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 17 वरती षटकातील या चेंडू शिल्लक असेल तो आता खेळचा. कमबॅक करणार आहे हे षटक. राहुलने जे षटक हाताळलं निर्धाव 3 विकेट मिळवले आणि त्या मागोमाग त्यानंतर मनोजने देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं षटक हाताळत असताना ते पाहायला मिळतात. असं म्हणतात घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात आणि तसंच हे चित्र. पंच केला. बॅकफुट पंच होता. गॅप मध्ये चेंडू चाला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक येतात आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू फरार. सीमारेषेच्या बाहेर 4. जे आपण आता ऐकलं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 21 वरती. 3 षटकांचा खेळ संपन्न. पहिल्या षटकामध्ये 13 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये एकही धाव नव्हती. 3 विकेट जे राहुलनी निर्धाव मेडनवर हाताळली. निर्धाव षटक हाताळलं. मनोज आले पुन्हा. विकेट एकही नाही परंतु 8 धावा. 12 मध्ये आता 26. 13च्या आस्किंग रन रेटने धावा बनवाव्या लागतील त्या जय बोरसे वटाळीला. मैदानाच्या आतमध्ये 2 मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत. लेफ्ट हँडर पाहायला मिळतात ते विनय आणि राईट हँडर सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला ते हेमंत. या षटकामध्ये चौथ्या पाहायला मिळतात ते गोलंदाज संजय. मिडॉन आतमध्ये ठेवण्यात येते. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. ऑफ साईडला 2 बाहेर. ऑन साईडला 3. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन अर्थातच काऊ कॉर्नर. मिड विकेट सोबत बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये थोडं स्पीड अप करायचं. अंपायर या ठिकाणी वारंवार सूचना करतात वेळेच्या संदर्भात. आम्हाला तुमचं सहकार्य हवंय सो स्पीड अप करा. रनवे मध्ये थोडा अडथळा पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. कोलवर टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला आपण बघू शकाल अंपायरची अनोखी शैली ज्यावरती सगळेच हसले. ओपन चेस गोलंदाजी करतात. राऊंड ॲक्शनने गोलंदाज पाहायला मिळतात ते संजय. शॉर्ट रनअपने खांद्याचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतात. ऑन साइडला भिरकावलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल फक्त बनेल प्रेक्षक. त्याचा वाक्या बाहेर सीमा पार षटकार.
बाहेर या ठिकाणी हा चेंडू पाहायला मिळाला. कदाचित फसवी अपील असावी. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 27 वरती तयार होतात गोलंदाज. 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे 9 चेंडूंमध्ये. फुल टॉस होता, डाऊन दी ग्राउंड लॉफ केलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. गुड फिल्डिंग. काय फोर्स नाही चेंडू पर्यंत ते पोहोचले. त्यानंतर फेक केली आहे स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला थोडा बाजूला आलाय. यष्ट उद्ध्वस्त करण्यात आलाय परंतु फलंदाज पोहोचलाय. गुड रनिंग. धावा मिळतात त्या 3 या चेंडूवरती आणि 13 आकड्याने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलाय. 1 शॉट. धावा मिळतील त्या 2. धावफलक तुम्ही बघू शकाल पुढे जात असताना ते 29 वरती धावफलक तुम्हाला आता पाहायला मिळेल पुढे जात असताना. 3 होत्या फक्त मिळतील 2 कारण ज्यामध्ये एक शॉट आहे. सो या ठिकाणी आपण बघतोय धावसंख्या आता 29 वरती पोहोचले. 18 धावसंख्येची अजूनही गरज आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 18 धावा. राहुलचं हे षटक जे निर्धाव राहिलं जिथे कदाचित धावा आल्या असत्या ते अंतर कमी पाहायला मिळालं असतं परंतु काय गोलंदाजी केली राहुलने. जखडून ठेवलं होतं अक्षरशः. 3 विकेट मिळवले होते या सामन्यामध्ये. 8 मध्ये 18. स्ट्रायकिंग एंडला हेमंत तयार होता. संजय बॉलिंग मार्क वरती. शॉर्ट रनअपने पुन्हा एकदा पाहायला मिळतील. रॉन्डम ऍक्शनने कांद्याचा वापर करतात. फोर्सने तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी 6 ते 7 यार्डांचा फक्त त्यांचा रनवे आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जर तुम्ही त्यांना बघितलं सध्या ते बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. हेमंत त्यांच्यासाठी 8 मध्ये 18. ऑफसमचा बाहेर होता वळवलाय मणकरच्या सायानं डीप मध्ये. चेंडू चालाय मिड विकेट वरून भरपूर वेगाने. क्षेत्ररक्षक चेंडू निसटलाय. सेकंड रन कंप्लीट होते. थर्डचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार नाही कारण लगेच क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललंय त्या ठिकाणी. सो 2 धावा मिळतात. धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 31 वरती. सामन्यामध्ये आता गरज आहे 16 धावसंख्येची. चेंडू शिल्लक आहेत ते 7 चेंडू 16 धावा. हा चेंडू या सामन्याच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्वाचा आहे. या चेंडूवरती किती धावा येतील भाकीत करणं कठीण आहे क्रिकेटमध्ये. क्रॉस बॅटेड अगोदर देखील खेचण्याचा प्रयत्न वारंवार केला. आतापर्यंत इनिंगचा आपण विचार केला हेमंतचा तर त्याच्या इनिंग मधला 5वा हा डॉट बॉल येतो. त्याच्या बॅटमधून फक्त आलेला आहे धावा आतापर्यंत 8. 5 डॉट बॉल ज्याचे अगेन्स्ट हाताळले गेले. 4 षटकांचा खेळ संपन्न. या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि आता आपण बघतोय समीकरण 31 वरती धावफलक पोहोचल्यानंतर जय बोरसे वटाळीचं 16 धावसंख्येची अजूनही गरज आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहे 6 मध्ये 16. पुढचे दोन्ही संघ रुद्र 11 मांडा आणि हंसिका स्पोर्ट्स पिंपलघरचा कॅप्टन टॉस जिंकलाय. करतील ते फिल्डिंग. रुद्र 11 मांडा बॅटिंग करत असताना आपल्याला ते नक्कीच पाहायला मिळेल. सो एक चांगला सामना कारण हंसिका स्पोर्ट्स पिंपलघरने पहिल्या डावामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे. तर दुसऱ्या बाजूला रुद्र 11 मांडा ज्या संघाच्या कॅप्टन आणि मिडल ऑर्डरने खूप चांगली बॅटिंग केली. सो आता आपण बघू शकाल हा सामना एका चांगल्या 2 संघांमध्ये पुढचा. एका बाजूला गोलंदाजी स्ट्रेंथ तर एका बाजूला फलंदाजी स्ट्रेंथ. सो नक्कीच या 2 संघांमध्ये एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी खमंग मेजवानी असेल पुढचा सामना. हंसिका स्पोर्ट्स पिंपलघर वर्सेस रुद्र 11 मांडा. या सामन्यामध्ये 6 मध्ये 16. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जर्सी नंबर 11 आकाश. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो विनय वरती जबाबदारी आहे. 5व्या क्रमांकावरती आला. या संघाचा स्लॉगर आहे तो जय बोरसे वटाळीचा. 6 मध्ये 16. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा ऑन साइडला भिरकावलाय. लॉंग लेगचा वरतून हा चेंडू जाईल सीमा पार. इट्स अ ह्यूज. इट्स 6. अगेन्स्ट खाली राहिलाय. मिस झाले यावेळेला. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करत होते. खाली राहिलाय चेंडू आणि त्याच कारणासह आपण बघितलं त्या ठिकाणी नक्कीच मिस झाले ते फलंदाज. 4 मध्ये 10. विनय आत्मविश्वास अशी एक गोष्ट जी तुम्हाला पायथ्यापासून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. फुल टॉस लॉफ केलाय आकाशला. हा चेंडू देखील पाठवतो आकाशच्या विरोधात. आकाशामधूनच लॉंग ऑन सीमा पार. षटकार.
ग्रेट नॉक बाय